तुम्ही पालीची तुटलेली शेपटी पाहिली आहे का? मग तुम्हाला माहिती असेलच की तुटलेली शेपटी परत सुद्धा येते. यालाच रिजनरेशन म्हणतात. हरवलेला बॉडी पार्ट किंवा टिश्यू पुन्हा तयार होणं. काही ॲनिमल्स जसं की स्टारफिश, सॅलमँडर, लिझार्ड आपली टेल किंवा हातपाय पुन्हा बनवू शकतात, कारण त्यांच्याकडे खूप ॲक्टिव्ह स्टेम सेल्स असतात. स्टेम सेल्स या दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या सेलमध्ये बदलू शकतात, जसं की मसल सेल, स्किन सेल किंवा नर्व्ह सेल. इंजुरी झाल्यावर हे स्टेम सेल्स डिवाइड होतात आणि नवीन टिश्यू बनवतात. ह्यूमन्समध्ये स्टेम सेल्स असतात, पण फार लिमिटेड. म्हणूनच आपल्याला फक्त स्किन, ब्लड सेल्स किंवा थोडंफार लिव्हर रिजनरेट करता येतं, पण हातपाय किंवा कॉम्प्लेक्स ऑर्गन्स नाही. यामागे 3 मेन रिझन्स आहेत. आपल्या बॉडीमध्ये स्टेम सेल्स कमी आहेत. जखम झाल्यावर आपली बॉडी जास्त करून स्कार टिश्यू तयार करते, त्यामुळे रिजनरेशन थांबतं. मोठे ऑर्गन्स तयार होण्यासाठी लागणारा ग्रोथ कंट्रोल सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये नाहीये. म्हणूनच लहान प्राणी पूर्ण ऑर्गन्स रिजनरेट करू शकतात, पण ह्यूमन्स फक्त ते रिपेअर करू शकतात. तुम्हाला हे माहिती होतं का? नक्की सांगा. आणि हो, तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.